या व्हिडिओचे प्रायोजक आहे जय ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिसेस आणि फायनान्शियल पार्टनर वर्धमान फर्निचर वैजापूर। आपल्यासोबत खरं तर बाळू पाटील देखील आहेत। तुम्ही शिवसेनेस खरं तर राष्ट्रवादीसाठी अनेक म्हणजे काम केलेलं आहे। राष्ट्रवादी उभा करण्यासाठी कठीण काळामध्ये तुम्ही राष्ट्रवादी कधी सोडलेली नाही। आज तुमचं नेतृत्व खरं तर तुमच्या पक्षातलं मोठं दुःख तुमच्यावरती आहे। अशा स्थितीमध्ये तरीही तुम्ही राष्ट्रवादीकडून लढतायत, काय प्रतिक्रिया आणि काय भावना आहे? खऱ्या अर्थानं राष्ट्रवादीचं नेतृत्व हे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांपासून सुरू झालं आहे आणि सगळ्या महाराष्ट्राला आणि सगळ्या भारताला माहिती आहे की शरदचंद्रजी पवार साहेब हे कुठल्याही संकटाला न घाबरता ते नेहमी संकट आल्यानंतर सुद्धा त्याच ताकदीने उभं राहतात। तुम्ही बघितलं असताना अजितदादांचं निधन झाल्यानंतर पवारसाहेब दुसऱ्या दिवशी कामाला लागले होते। काही कामाची पाहणी करायला सुद्धा पवारसाहेब त्या ठिकाणी गेले। हा खरं म्हणजे हाच आदर्श कार्यकर्त्यांनी घ्यायचा आणि तोच आदर्श आम्ही सुद्धा कार्यकर्ते आतापर्यंत घेत आलो। अजितदादा असतील, साहेब असतील, तुम्हाला आपल्या सगळ्यांना कल्पना आहे का सकाळी 5 वाजेपासून काम करणारे 18-18, 20-20 तास काम करणारे नेतृत्व आहे। त्याच्यामुळे साहजिक संकटाला न घाबरता खरं म्हणजे अजितदादा जाणं हे फार मोठं संकट आहे महाराष्ट्रासाठी। असं नेतृत्व पुन्हा घडणं नाही, परंतु तरीसुद्धा जनतेच्या कामासाठी, जनतेच्या प्रश्नासाठी उभं राहिलं पाहिजे ही आमच्यासारख्या त्यांच्या कार्यकर्त्याची भावना असल्यामुळं आम्ही निश्चितपणाने सगळं संकट बाजूला ठेवून आज कार्यकर्त्यांसाठी सामोरं जात आहे। बरं, हा वाकला गटा राष्ट्रवादीचा गड राहिला होता। आबांचं इकडे मोठं नाव होतं। तुमच्यासारखे कार्यकर्ते अनेक त्यांच्या हातून घडलेले आहेत। काय म्हणतो अंदाज गटाचा? खरं म्हणजे वाकला गट हा पहिल्यापासून म्हणजे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे, याच्यात कुठलीही शंका नाही। तुम्ही अगोदरचे सगळे पाहिलं असेल जिल्हा परिषदचे, जिल्हा परिषद मागचा जिल्हा परिषद मेंबरसुद्धा हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच होता आणि आता सुद्धा तुम्हाला सांगतो हा बालेकिल्ला आहे। आता फक्त दादाच्या अश्विनीताईच्या रूपाने तुतारी म्हणजे साहेबाची तुतारी होती, म्हणजे राष्ट्रवादीची तुतारी होती। आज त्यांनी पाठिंबा काढून जरी घेतला असला, परंतु ठामपणाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागं ह्या वाकला गटातली जनता असल्यामुळं आणि स्वर्गीय आबांच्या नेतृत्व सगळ्यांना मान्य असल्यामुळं, आबांचा विचार मान्य असल्यामुळं परत एकदा या वाकला गटाची सगळी जनता, पाठिंबा कुणालाही जाऊ द्या, परंतु जनता मात्र राष्ट्रवादी म्हणून आणि स्वर्गीय आबांची राष्ट्रवादी म्हणून निश्चितपणाने आमच्या सगळे तिन्ही उमेदवाराच्या पाठीमागे ठामपणाने उभे राहणार आहे। बरं, हे सगळे राजकीय मोठे लोक एका सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यांसाठी, आबांच्या या सगळ्या एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्यांसाठी एकत्र येऊन त्यांचा पराभव करण्यासाठी मैदानात दिसत आहे। काय वाटतं हे सगळं बघून? हे आपल्याकडे अनेक उदाहरण आहेत। तुम्ही तिकडे निलेश लंकेचं उदाहरण पाहिलं पाहिजे। सगळे नेते एका बाजूला होते, बलाढ्य शक्ती विरोधात होती, पण तरी निलेश लंके विजयी झाले। तिकडे बजरंग बाप्पा सोनवणे तुम्ही बीडमध्ये बघितलं असेल, मोठं नेतृत्व त्या ठिकाणी नेतृत्व होतं समोर, तरी सुद्धा त्या नेतृत्वाला पाडून ते खासदारकीला विजयी झाले। इकडे एक भामरे गुरुजी म्हणून दिंडोरीमध्ये केंद्रीय मंत्री होत्या, त्यांना पाडून त्या ठिकाणी ते विजयी झाले। निवडणूक ही कुण्या नेत्याच्या हातात आता राहिलेली नाही, जनता एवढी एडी राहिली नाही। पहिला एक काळ होता, कोणीतरी सांगायचं आणि लोकांनी ऐकायचं, आता तो काळ राहिला नाही। नेत्याच्या ठिकाणी सगळ्यांना कळतं की आपल्या मताची काय किंमत आहे आणि म्हणून ते मत योग्य ठिकाणी जातं का याचा निश्चितपणाने जनता करेल। आणि नेत्यांचं या किती आमच्या विरोधात कोणी काही करू द्या नेते मंडळी, परंतु जनता मात्र इथं तुम्हाला दिसल की ती आमच्याबरोबर राहते। 9 तारखेला तुम्हाला ते कळून जाईल। खरं तर तुमच्या नेत्यांचं काही दिवसांपूर्वी खरं तर निधन झालं, त्यामुळे तुमच्या नेत्यांनी प्रचार न करण्याचा निर्णय घेतला। असं सगळं असताना आता तुमच्या नेत्यांनी प्रचार केला नाही, मात्र भावनिक साथ घातली आहे की जर या दादांचं निधन झालं असलं तरी दादांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांना एक श्रद्धांजली म्हणून मत द्या। काय वाटतंय सगळं? इंदिरा गांधींचा एक काळ होता की त्या सुद्धा पडल्या होत्या, परंतु जनतेला नंतर कळतं की या पक्षाची ताकद किंवा या नेतृत्वाची ताकद किती आहे, त्यांची किती गरज आहे। थोडक्यात त्या विचाराची काँग्रेसचे विचार त्या काळातले इंदिरा गांधी की मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी बहुमत आलं आणि त्या पंतप्रधान झाल्या होत्या नंतरच्या निवडणुकीमध्ये। आता आम्ही ही जी भावनिक साथ घालतो त्याचं कारणच असं आहे की आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार यांचे जे विचार होते तळागाळातल्या सर्वसामान्य माणसासाठी काम करण्याचे, या महाराष्ट्र उभा करण्यासाठी, हा महाराष्ट्र घडवण्यासाठी त्यांनी जे काम केलं, ज्या विचारातून काम केलं, राष्ट्रवादीचे जे विचार होते ते विचार पुढे जर चालवायचे असेल तर परत एकदा राष्ट्रवादी उभी राहिली पाहिजे। अजितदादा जरी गेले खचून न जाता त्यांचे विचार मात्र राष्ट्रवादीच्या माध्यमातून पुढे चालू राहिले पाहिजे, हेच आमचं म्हणणं आहे। आणि त्याच भावनेतून आम्ही लोकांना साथ घालतोय की एक श्रद्धांजली म्हणून तुम्ही ते मत अजितदादांना द्या, की त्यांचे विचार आपल्याला चालवायचे। कारण फुले शाहू आंबेडकरांची परंपरा जर कोणी आता चालवित असेल ती राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे स्वर्गीय अजितदादा पवार चालवित होते, तीच परंपरा आपल्याला पुढे चालवायची। जातीपातीचं राजकारण करता फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा आपल्याला महाराष्ट्रामध्ये रुजवायची, जी परंपरेने चालत आली आहे। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची जी विचारधारा आहे ती आपल्याला परंपरेने चालवायची, जी अजितदादा पवार असतील, चंद्रजी पवार साहेब यांनी चालवली,
म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेसचे किंवा घड्याळी मत द्या असं आमची भावनिक साथ श्रद्धांजलीच्या रूपाने द्या असं आम्ही त्या ठिकाणी मला कार्यकर्त्यांना म्हणतो.